नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे. आज आपण बनवणार आहोत कोबीच्या वड्या. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका आणि मला सांगा रेसिपी कशी झालेली आहे ते. बाहेर पाऊस चालू असला की आपली काहीतरी खमंग टमंग खायची इच्छा होत असते. त्यावेळी आपण ह्या कोबीच्या वड्या बनवू शकतो. खूप हेल्दी आहेत. हेल्दी असण्याबरोबर टेस्टी पण असणार आहेत. आपल्याला ह्या डीप फ्राय करायच्या नसून शॅलो फ्राय करायच्या आहेत. त्यामुळे या अजूनही हेल्दी असणार आहेत. तर आपण आता यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया आणि रेसिपीला सविस्तर सुरुवात करूया. चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया. आपण कोबीच्या वड्या बनवायला निघालेले आहोत, तर मग आपण कोबी तर घ्यायलाच पाहिजे. त्यासाठी मी घेतलेला आहे कापून अर्धा कोबी. त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी बेसन. तसेच आपण इथं 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळं कोबीच्या वड्या कुरकुरीत होतात. त्याचबरोबर आपण इथं घेतलेलं आहे 2 मोठे चमचे तीळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा मिरची पावडर, चिमूटभर हिंग, 1 छोटी वाटी कसुरी मेथी, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि तसेच त्याबरोबर 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. चला तर मग आपण आता वड्यांसाठीच्या पिठाची तयारी करूया. इकडे मी एका ताटामध्ये आता बेसन टाकून घेणार आहे. तुम्ही बेसन पिठाऐवजी मूग डाळ भिजत घालून त्याची पेस्ट पण वापरू शकता. चणा डाळ भिजत घालून त्याची पण पेस्ट वापरू शकता. त्याच्या पण वड्या खूप अशा चांगल्या होतात. आता मी हे 1 वाटी बेसन टाकून घेतलेलं आहे. त्यात आता आपल्याला 1 वाटी कापलेला कोबी टाकायचा आहे. 2 वाट्या कोबी आहे, पण मी तो 1-1 करून टाकणार आहे. तर आता मी तो कोबी टाकून घेत आहे. कोबीच्या वड्या खूप क्रंची अशा होतात आणि कापून घेतला ना कोबी, दाताखाली कोबी आला की मुलांना पण ते आवडतं. त्याच्यामुळे मी कोबी कापूनच घेतलेला आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता, कापूनही घेऊ शकता किंवा व्हेजिटेबल कटरमध्ये कट पण थोडं बारीक कट पण करून घेऊ शकता. कशाही प्रकारे तुम्ही कोबी घेऊ शकता. यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ जास्त असं घ्यायचं नाही, थोडंसंच घ्यायचं. त्यामुळे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वड्या कुरकुरीत आणि क्रंची होतात. आता मी यात टाकून घेत आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. आपण भजी वगैरे नेहमी खातोच. थोडंसं फ्राय केलेलं असतात ह्या गोष्टी. मग असं कधीतरी आपण थोडंसं शॅलो फ्राय करून एखादे पदार्थ बनवायचा. यानंतर आता मी टाकून घेतलेली आहे मिरची पावडर. आता यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आलं लसणाची पेस्ट जरा जास्तच टाकायची. पावसाळ्यामध्ये आलं आणि लसूण आपली इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. यानंतर मी यात अर्धी वाटी तीळ टाकून घेतलेले आहेत. तसेच आपल्याला आता याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळदीच्या नंतर आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. ते मी टाकलेले आहेत. आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे. ओवा मी हातावर चोळून घेतलेला होता. त्याचं कारण हेच की त्यातला जो कचरा आहे तो पण निघून जातो आणि त्याची टेस्ट पण इन्हॅन्स व्हायला मदत होते. आता आपल्याला यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 चमचा मीठ. मिठाच्या नंतर आता आपण यात टाकणार आहोत कसुरी मेथी. कसुरी मेथीऐवजी तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. कोथिंबीर टाकली तरी थोडीशी जास्त टाकायची, त्यामुळे खूप छान चव येते वड्यांना.
यामध्ये आपण बारीक मिरच्या कापून जरी टाकल्या हिरव्या तरी त्या पण छान लागतात, किंवा त्याची पेस्ट करून टाकली ती पण छान लागते. त्यामुळे वड्या खूप चांगल्या लागतात. यानंतर आता मी यात टाकून घेतलेला आहे चिमूटभर हिंग. बेसन जरा पचायला जड असल्यामुळे मी यात चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे. हिंगामुळे थोडासा वड्यांमध्ये हलकेपणा येतो. मी जो दुसऱ्या वाटीमध्ये कोबी होता तो पण यात टाकून घेतलेला होता. आता आपल्याला हे सर्व साहित्य छान एकत्र करून मळून घ्यायचं आहे. मिठामुळे जरा कोबीला पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे दुसरं पाणी वगैरे टाकायची गरज नाही. आपल्याला फारच गरज वाटली तर 1-2 चमचे पाणी टाकून घ्यायचं. मला तशी गरज नाही वाटत आहे. आता मी हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करत आहे आणि आपल्याला ते चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. ह्या वड्या आपण स्नॅक म्हणूनही खाऊ शकतो किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणूनही खाऊ शकतो. खूप छान अशा लागतात ह्या वड्या आणि खूप टेस्टी पण लागतात. हे बघा, आपलं बेसनाचं आणि कोबीचं पीठ मळून तयार आहे. त्यावरती मी आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याला थोडंसं थापून घेत आहे. थापल्यामुळं कसं वड्या एकसारख्या होतील आणि चांगल्या पण होतील. यानंतर आपल्याला याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इकडे मी साईड बाय साईड पातेल्यात पाणी ठेवून त्याच्यावरती थोडंसं तेल लावून चाळणी ठेवलेली आहे. त्यात आपल्याला आता वड्या बॉईल करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला हे गोळे एक एक करून चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. थोड्या थोड्या अंतरानेच ठेवायचे, नाहीतर एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते. थोडं अंतरानं ठेवलं ना चांगल्या प्रकारे उकडून पण होतात आणि एकमेकांना चिटकत पण नाहीत. हे गोळे आता आपल्याला मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता कोबीचे गोळे चांगल्या प्रकारे उकडलेले आहेत. आता मी एका फोकच्या सहाय्याने ते बघत आहे. हे बघा, फोक असा बाहेर क्लीन आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की गोळे उकडलेले आहेत आणि ते कुठेही चिकट वगैरे नाही आहेत. ते पीठ वगैरे कुठेही चिटकलेलं नाही आहे. आता आपल्याला हे रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचे आहेत. हे कोबीचे गोळे आता चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत. तुम्हाला जर जास्तच घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण थंड करून घेऊ शकता. आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. मी गॅसवरती इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यात अगदी थोडंसं तेल टाकणार आहे. आपल्याला ह्या वड्या शॅलो फ्राय करायच्या आहेत, डीप फ्राय करायच्या नाही आहेत. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असल्या तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आता मी हे तेल जरा सगळीकडे पसरवून घेते, म्हणजे आपल्या वड्या चांगल्या प्रकारे फ्राय होतील. आता तेल छान गरम झालेलं आहे. आपण तेलामध्ये एक एक करून वड्या सोडूया. वड्या सोडताना थोडंसं अंतर ठेवायचं, म्हणजे त्या चांगल्या प्रकारे फ्राय होतील आणि त्यांना एकमेकांची अडचण होणार नाही. तुम्ही बघू शकता मी थोडंसं अंतरच ठेवत आहे वड्या फ्राय करायला ठेवताना. अशा प्रकारे आपल्या वड्या सर्व ठेवून होत आहेत. आपल्या कोबीच्या वड्या तुम्ही बघू शकता एका साईडने चांगल्या फ्राय झालेल्या आहेत आणि आता मी त्या दुसऱ्या साईडने पण पलटून घेत आहे. म्हणजे दोन्ही साईडनं छान परतून घ्यायचं आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे त्या टेस्टी आणि कुरकुरीत लागतात. अशा प्रकारे आपल्या कोबीच्या वड्या तयार होत आहेत. तर तयार आहेत आपल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कोबीच्या वड्या. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रिमझिम पावसामध्ये एन्जॉय करा कोबीच्या वड्या. तर मंडळी, पुन्हा एकदा भेटूया
अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.